नमस्कार, शारदास डिपार्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तोंडल्याची रस्सा भाजी बनवलेली आहे। चला तर बघूया ती कशी बनवलेली आहे। सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावरती कापून घेतलेले तोंडले जे आहेत ते घालायचे आहे। आता इथं मी एक पाव तोंडली स्वच्छ धुवून असे उभ्या आकारात कापून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक गोल असे कापून घेऊ शकता। आता 3-4 मिनिटं हे तोंडली तेलावर छान परतून घ्यायची आहे। तोंडली परतून झाली की बाजूला काढून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घालून तडतडून घ्यायची आहे। बारीक कापून घेतलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे। त्यानंतर जिरं घालायचं आहे। एक टोमॅटो मी बारीक कापून घेतला होता तो घातलेला आहे। टोमॅटो घातल्यानंतर त्यावरती मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता हे छान परतून झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, आपल्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालायची आहे, हळद पावडर घालायची आहे। कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालून परतून घेतलेलं आहे। यामध्येच 1 चमचा बेसन पीठ घालून छान भाजून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे। मसाले छान एकजीव झाले की आपण परतून घेतलेले जे तोंडली आहे ते घालायचे आणि परत सगळा मसाला आणि तोंडली एकजीव करून घ्यायची आहे। ही भाजी अशा प्रकारे आपण कोरडी पण बनवू शकतो। आता कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आता इथं रस्सा भाजी करायची आहे त्यामुळे जरा जास्तच मी पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर एकजीव करायचं आहे आणि झाकण ठेवून तोंडली शिजवून घ्यायची आहे। साधारण 5-7 मिनिटांनंतर छान आपली तोंडली शिजलेली आहे। अशा प्रकारे आपली तोंडल्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।